महाराष्ट्र राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ज्यालाच आपण महाराष्ट्र MPSC ग्रुप बी असं म्हणत असतो. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी राबवली जाते. या परीक्षेमध्ये PSI, STI, ASO ही अशी पद भरल्या जातात. या परीक्षेमध्ये दोन परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे होत असते. पण PSI ह्या पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत सुद्धा ह्या परीक्षेच्या माध्यमातूनच घेतल्या जाते. मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे ती ही 100 गुणांची 100 प्रश्न MCQ टाईपचे प्रश्न असते. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 प्रश्न जर का तुमचे चुकले असेल तर एका प्रश्नाचे गुण वजा केले जाते त्याच्यामधूनच. मित्रांनो, ह्या परीक्षेमध्ये ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे किंवा ज्यांना कोणाला असं वाटत असेल की नाही ॲज अ फ्युचरमध्ये मला प्रशासनामध्ये काम करायचं आहे किंवा प्रशासनामध्ये अधिकारी होऊन मला काहीतरी नाम कमवायचं आहे, अशा ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना वाटत असेल तर त्यांनी नक्कीच ह्या परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि ह्या परीक्षेमध्ये आपला सहयोगीसुद्धा द्यायला पाहिजे. या परीक्षेचा अभ्यासक्रम जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न जर केला तर या परीक्षेमध्ये एकूण 7 विषय आहे. कोणते कोणते? इतिहास, भारताचा आणि विशेष संदर्भ महाराष्ट्राचा इतिहास, भूगोलसुद्धा भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडी, विज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता असे एकूण 7 विषयाचा अभ्यासक्रमसुद्धा याच्यामध्ये दिलेलाच आहे. प्रत्येक विषयावर कमी जास्त इतिहासावर 10 प्रश्न आहे, भूगोलावर 10 प्रश्न आहे, राज्यशास्त्रावर 15 प्रश्न आहे, अर्थशास्त्रावर सुद्धा 15 प्रश्न आहे, विज्ञानावर 20 प्रश्न येते, अंकगणित व चालू घडामोडी याच्यावर 15 प्रश्न असे एकूण मिळून 100 प्रश्न होत असते आणि 100च गुणाची ही परीक्षासुद्धा होत असते. तर जे कोणते पण विद्यार्थी या परीक्षेमध्ये भाग घेत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की नाही मी या परीक्षेमध्ये ट्राय करायला पाहिजे तर बेस्ट ऑफ लक आणि नक्कीच तुम्हाला यशसुद्धा मिळेल. अभ्यास करत राहा, प्रयत्न करत राहा. थँक्यू.